तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी वंडर पार्कचा, जे की नेरूल येथे नवी मुंबई येथे लोकेटेड आहे. आणि हे बघा, हे आपली तिकीट आहे. संडेला तुम्ही आलात तर इथे साधारणपणे 50 रुपये एंट्री तिकीट आहे. आणि जर टॉय ट्रेनची तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर 25 रुपये तिकीट आहे. तर जे आणि बाकीचे जे काय असेल पार्कच्या आतमध्ये जे पण आतमध्ये तिकीट तुम्हाला भेटेल. चला आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता जस्ट आपण एंटर केलेलं आहे आणि माझ्या तर बघू शकता इथे जर तुम्ही काय खायचं किंवा असेल तर इथे पुढे फूड काउंटर पण आहे इथे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही इथे हा पूर्ण एंटायर स्टार्टिंगचा आहे आणि इकडनं राईड्स चालू होतात. तर खूप चांगली जागा आहे आणि मी पण पहिल्यांदा आलो आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मी हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन, तर तुम्ही तिकडनं डायरेक्टली येऊ शकता. आणि ते ऑनलाईन पेमेंट नाही एक्सेप्ट करत, तर तुम्ही कॅश कॅरी करा मोस्ट ऑफली. आणि इथे राईड्सला पण जास्त काय नाही, 50, 60, 70 एवढेच फीज आहे आणि खूप छान राईड्स आहेत. तर बघू शकता, हे बघा इथे मी पहिल्यांदाच आलो आहे आणि मी बाईकने आलेलो होतो, त्यामुळे मला काय एवढं हे नाही झालं आणि ट्रॅफिक वगैरे पण नाही झालं. पण तुम्ही बाय ट्रेनने याल तर तुम्ही टायमिंग वगैरे बघून या, कारण की हा पार्क असतो तो संध्याकाळी 3च्या सुमारात हा चालू होतो आणि रात्री 9 वाजेपर्यंत असतं. त्याशिवाय इथे वॉटर शो पण आहे जो की 7ला एक असतो आणि दुसरा आय गेस 8च्या दरम्यान असतो. एक तासावर आहे 2 वॉटर शो. आणि हा तो वॉटर शोचा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे. इथेच वॉटर शो रात्रीच्या वेळेस कंडक्ट केला जातो त्यांच्याकडनं आणि हा पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असतो. इकडे तुम्हाला 1ही रुपया द्यावा लागणार नाही बघण्यासाठी. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त बघू शकता आता किती छान वाटत आहे इथे. आता चला आपण जाऊया आता राईड्सवरती. तर भेटूया राईड्सवरती. तर मित्रांनो, त्याचबरोबर थीम पार्कमध्ये खासियत ही आहे की आपल्याला एकाच ठिकाणी 7 अजूबासुद्धा बघायला भेटतात. जसं की हे आहे आग्र्यातला ताजमहल. त्याशिवाय अजून पुढे तुम्ही गेलात तर इकडे पुढे बघा, अजून पुढे आपण चाललो आहे. हे जिथे ते थोडं उभे आहेत बघा. त्याशिवाय हा एक तिथे एक आहे आणि यांची पूर्ण डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. बोर्ड पण इथे दिलेला आहे. तर या बोर्डवरती तुम्ही बघू शकता डिटेल की हा बघा, हा बोर्ड आहे पूर्ण. हा एक आहे, हे काय आहे मला नाही माहिती. बोर्डवरती नक्कीच याची इन्फॉर्मेशन दिली आहे काय आहे 7 अजूब्याची. आणि हे बघा, हे एक जेजसचा आहे तिथे, हा एक आहे तिथे. त्याशिवाय एक हे आहे. ते रात्रीचं खूप छान दिसत असेल असं मला वाटतं. आणि एक लास्ट वन एक आहे जो की हे लास्ट आहे 7व्या आजूबाजूची. आणि ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, हे तुम्ही रीड करू शकता. हा बघा पूर्ण राईटचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, ही बघा टॉय ट्रेन ही तुम्हाला दिसते, ही टॉय ट्रेन आहे. ह्याच्यामध्येच आता आपण जातो आहे आतमध्ये. चला भेटूया आता टॉय ट्रेनमध्ये जातो आहे आता. तर मित्रांनो, इथेच बघा आता आपल्या ह्या बाजूला आता आपलं तिकीट काउंटर आहे आणि इकडनं आपण आता तिकीट कलेक्ट करतो आहे, जे की राईड्स वगैरेचे असेल. हे इथे बघू शकता माझ्यापाठी, हे पूर्ण राईड्सचं हे आहे, म्हणजे काय काय इथे राईड्स अवेलेबल आहे आणि प्राईससुद्धा दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर वयोमर्यादांच्या वरती असेल तर मग इथे आधार कार्ड किंवा ओळखपत्र आपल्याला दाखवावं लागतं, जेणेकरून आपल्याला राईड्समध्ये बसायला भेटेल. तर आता माझ्या मित्र आता तिकीट काउंटरमध्ये तिकीट काढतो आहे आणि त्यामुळे मी आता व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. तर आता ही बघा, ही एक राईड आहे. त्याच्याच बाजूला एक हेलिकॉप्टरचं काहीतरी राईड्स आहे. त्याच्याच बाजूला अजून गेलात तर ही एक राईड आहे. आता एक एक करून आपण एक्सप्लोअर करतो. चला भेटूया राईड्समध्ये. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपण आता हे बघा, हे तिकीटसुद्धा काढलेले आहेत आणि आपण आता राईड्सला जातो आहे. चला भेटूया आतमध्ये राईड्समध्ये. तर मित्रांनो, आता महापाटी बघताय टॉय ट्रेन आहे. हा ट्रेनमध्ये आता आपण बसतो. चला भेटूया आतमध्ये.
तर मित्रांनो इथं बघा खूप लाईन आहे आणि खूप म्हणजे एक्स्ट्रीमली आज संडे असल्यामुळे भरपूर लाईन आहे. त्यामुळे अराऊंड अर्धा तास झाला मी उभा आहे. आणि त्याचबरोबर बघा इथे अनाऊन्समेंट पण चालू झाली आता की टॉय ट्रेनचं तिकीट आता बंद झालं आहे. बघा किती लाईन आहे. एवढी लाईन मित्रांनो संडेला असते. तर तुम्ही आलात तर मे बी ऑड डेला आलात तर बरं पडेल, कारण की एवढा लाईन तुम्हाला बघायला लागणार नाही. तर मित्रांनो आता खूप वेळ झाल्यानंतर आपण टॉय ट्रेनमध्ये बसलो आणि बघू शकता हा पूर्ण व्ह्यू आहे माझा टॉय ट्रेनचा. कसं वाटतं तुम्ही मला सांगा. जवळजवळ 1 तास झाला मी या टॉय ट्रेनमध्येच होतो. तर मित्रांनो कसा वाटतं तुम्हाला टॉय ट्रेनचा प्रवास. हा फाउंटन आता पूर्ण चालू झाला आहे. असं वाटतं येऊन मला सांगा नक्कीच तुम्ही. तर मित्रांनो जर तुम्ही इकडे आलात टॉय ट्रेनमध्ये तर तुम्ही लवकर या, कारण की इकडे आहे ना 1 तास मी इथे उभा होतो, त्यामुळे मला भरपूर वेळ लागला. आणि संडेला तर येऊच नका. तर आता आपण उतरू पुढे. आपला स्टॉप आला आहे. आता पुढच्या राईड्समध्ये आपण भेटूया. चला बा. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असाल आता तुम्ही टॉय ट्रेनमध्ये, तर तुम्ही जर आलात तर रविवारी नका येऊ. मला टू बी ऑनेस्ट खूप घाण एक्सपिरियन्स होता आजचा, कारण की मला 45 मिनटं आणि टॉय ट्रेनसाठी उभं राहणं जरा मला व्यर्थ वाटलं जरा, कारण की खूप एवढा वेळ कोण थांबतं यार टॉय ट्रेनसाठी. तर जर तुम्ही आलात तर ऑड डेमध्ये या, कारण की रविवार होता, त्यामुळे नंतर यांनी अनाऊन्समेंट केली की टॉय ट्रेनच्या तिकीटसुद्धा बंद केल्या. तर आता 1 तास म्हणजे भरपूर झालं ना मित्रांनो. जर तुम्ही आलात तर टॉय ट्रेनमध्ये तुम्ही नका जाऊ. त्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्टली तिकडे जावा जे दुसरे राईड्स आहेत तिथे. तर आता आपण दुसऱ्या राईड्समध्ये आपण जातो आहे, बघूया भेटते की नाही. तर आता बघूया आपण, चला भेटू पुढे. तर मित्रांनो हा बघा, हा फूड काउंटर आहे. तर इथे तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे. बघा पण इथे पण लाईन आहे. आज रविवार असल्यामुळे इथेसुद्धा लाईन आहे. काय चालू आहे माझ्याबरोबर मला कळत नाही यार. आज जिथे जातो तिथे मला लाईन मिळते. जर नक्की तुम्ही आलात तर इथे खाऊ शकताय. बघा भरपूर काही व्हरायटीज ऑफ फूड इथं अवेलेबल आहे. तर तुमच्यात पेशन्स आहे तर नक्की तुम्ही इथे विजिट करा आणि खावा. अदरवाईज माझ्यासारखं तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आपण एन्जॉयमेंटसाठी आलो आहेत. तर मित्रांनो आता माझ्या पाठी बघू शकता हा आकाश पाळणा आहे. इथे आता आपण नेक्स्ट राईड इथे आपण जातो आहे. तर आता भरपूर लाईन आहे आणि मी पण ह्या लाईनीमध्ये भरपूर वेळ झाला उभा राहिलेला आहे. तर बघूया आता नेक्स्ट टाईम तुम्ही संडेला नका येऊ, माझी अशी प्रेफरन्स असेल तुम्हाला. मला भेटूया आतमध्ये तर राईडला. ह्या साईडला पण आहे ना मुंबई साईडला. हो फायनली आता चालू झाला. पोचलो आपण ढगात. हा इकडचा पूर्ण व्ह्यू आहे.
कसा वाटतं तुम्हाला आकाश पाहणा मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही इथे व्हिजिट करत असाल तर नक्की या. हा खूप सेफ एरिया आहे. फक्त एवढंच की तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल टायमानुसार थोडं, कारण की तुमचं मॅनेजमेंट मला आवडलं नाही टू बी ऑनेस्ट. तर हा बघा पूर्ण हा व्ह्यू आहे. भाई साहब मित्रांनो, जर तुमच्याबरोबर कोणी जर पेशंट असेल हार्ट पेशंट वगैरे तर कृपया करून त्यांना इथे घेऊन नका येऊ, कारण की हा हायटेड आहे आणि ज्यांना हाईटचा फोबिया असेल तो मे बी त्या लोकांना नका तुम्ही आणू असं मी तुम्हाला सांगेन. त्या व्यतिरिक्त आपल्यासमोर बघा हे आपल्यासमोर आहेत बघा, हे काका पण एन्जॉय करतात. हे दिल्लीमधून बेसिकली आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. कैसा लग रहा है अंकल आपको? बहुत अच्छा लग रहा है आपके साथ. तर बघू शकता तुम्ही प्रतिक्रिया आपल्या ऑडियन्सची. आणि मेरी तो जान निकल गई है, मेरी बॉडी सिर्फ इधर है. बघितलं याला आपण खेचून आणला, हा येत नव्हता माझा मित्र. मेरी जान जा चुकी है आधी. मैं सिर्फ देख रहा हूँ कि नीचे उतरने के बाद मेरी बॉडी किधर लेके जाएंगे ये लोग. असंच आपल्या चॅनलला बनवून राहा मित्रांनो. असेच नवीन चांगले व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊ तुमच्यासाठी. आणि आता सध्या मी एन्जॉय करतो, तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही इकडे या. बघा किती छान वाटतं हा व्ह्यू. आणि इथे हा जो दुसरी समोर तुम्हाला राईट दिसते ह्या राईटमध्ये मला जायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली टाईम आणि लाईन खूप जास्त होती म्हणून जायला नाही भेटलं मला. खूप सेफ आहे, बाकीच्यांपेक्षा भरपूर सेफ आहे मित्रांनो. तुम्ही इकडे येऊ शकता आणि सेफली तुमचा तिथे टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीबरोबर. आणि काही राईड्स अशा आहेत की तिथे जरा तुम्हाला म्हणजे आधार कार्ड किंवा दाखवावं लागेल, पण ही राईड सगळ्यांसाठी फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये त्यामध्ये ह्याच्या एका राईडमध्ये 4 आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 जण बसतात. आणि खूप सेफ आहे आणि जास्त कॉस्ट पण आहे, 50 रुपये फक्त कॉस्ट घेतात आणि खूप सेफ आहे इथे. तर मित्रांनो, आता आपली राईड संपलेली आहे आणि आता एक्झिट आपण करू काही वेळातच. तर हे बघा माझ्या पाठी तुम्ही इथे एक्झिट चालू आहे. हे आता एक्झिट चालू आहे आता, कारण की इथे 2-3च राईड घेतात प्रत्येकजण आणि भरपूर वेळ लागला ते राईड घ्यायला सुद्धा. तर असेच कंटिन्यू आपण करूया आता पुढे आता आपण लेझर लाईटच्या इथे जातो. काय माहिती नाही भेटेल की नाही बघायला, पण जातो आहे आपण आता. बस मित्रांनो, इथे बघा लहान मुलांसाठी खेळायसाठी झोनसुद्धा बनवला आहे आणि खूप मस्त वाटतं हा झोन. आणि बाकी काय ना काय खूप छान. आता अंधार झालं त्यामुळे एवढं काही क्लिअर तर दिसणार नाही तुम्हाला. बघा लहान मुलं खेळतात इकडे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मला सांगा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मी अजून काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये डेव्हलप करू शकतो. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असं मी खात्री करून घेतो. तर आता आपण घरी तर जातो आहे, पण मध्ये काही जर मिळालं तुम्हाला दाखवायला ते पण मी ॲड करीन या ब्लॉगमध्ये. आता बघूया अजून पुढे चाललो आता. जसं की हे बघा ही एक राईड आहे, आता तर बंद झाली आहे कारण की आता कोण आहेच नाही राईडमध्ये, त्यामुळे ही राईड बंद झाली आहे. तर मित्रांनो, त्याशिवाय तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे, जे बसू शकता इथे तुम्ही. आणि आता आपण जातो आहे जिथे मी तुम्हाला बोललो असेल ना व्हिडिओमध्ये की लेझर शोसुद्धा असतो, तो आता आपण बघूया भेटतो आहे की नाही आयडिया नाही मला. पण भरपूर लेट झाला, मला 8:30 झाले आणि 7:15चा शो असतो. मला असं वाटतं आहे की संपला असावा असं वाटतं आहे. बघूया जाऊन, भेटलाच तर नक्कीच हा व्हिडिओमध्ये मी ॲड करीन ब्लॉगमध्ये. तर बघूया पुढे मित्रांनो. तर मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली वॉटर शोसुद्धा संपला आहे, कारण की मला लेट झालं यायला. बेसिकली थोडा लेट झाला
तर इथे हा बघा ह्या पॅसेजमध्ये वॉटर शो चालू होता आता काही वेळापर्यंत तरी 15 मिनटाचा वॉटर शो असतो. सो तुम्ही जर आलात तर तुम्ही हा वॉटर शो नक्की बघून जा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मला नक्की सांगा, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका पुन्हा नवीन जाग्यावरती आणि नवीन उत्साहाने. चला गुड बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण जस्ट आता बाहेर आलेलो आहे आणि रात्रीचे 9 वाजलेत आता आणि पार्क बंद व्हायचा वेळ आहे हा. आता आपण घरी चाललो आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गुड बाय. भेटू एका नवीन जागेवरती आणि नवीन ॲडव्हेंचर.